श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. देशांतर्गत पर्यटन उद्योगाला सध्या सोनेरी दिवस आले आहेत. या व्यवसायात महिलांची भागीदारी वाढावी आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारावा, त्याद्वारे त्यांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं, यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालयातर्फे आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत आई ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे महिलांना पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे. काय आहे आई योजना? या योजनेद्वारे महिलांना काय लाभ मिळणार आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणाशी संपर्क साधायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? याबाबत आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, महिलांचं सक्षमीकरण व्हावं, त्यांचा आर्थिक विकास व्हावा, त्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांद्वारे महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत, उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन, बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसंच महिला बचत गट चळवळीद्वारे मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावातील महिलांना गृहोद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. देशांतर्गत पर्यटन व्यवसाय वाढत आहे, त्यात महिलांनी पुढाकार घ्यावा आणि अर्थार्जन करावं, यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालयातर्फे आई योजना राबवली जाते. याद्वारे महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेची अधिक माहिती देत आहेत राज्याच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉक्टर बी.एन. पाटील. 15 लाखापर्यंत जर त्यांनी लोन घेतलं कुठल्याही बँकेचं, तर 12% जे व्याज होईल ते व्याज राज्य शासन पूर्ण ते पे करणार, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करणार. यासाठी आपण एक आज्ञावली सुद्धा तयार केलेली आहे. यामध्ये दोन्ही प्रकारचे उद्योगांचा समावेश होऊ शकतो. जुने जे अस्तित्वातील उद्योग आहेत आणि त्याचं त्यांना सक्षमीकरण करायचं आहे, अशा महिला सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहेत, किंवा ज्यांना नवीन उद्योग पर्यटन क्षेत्रात सुरू करायचा आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की पर्यटन क्षेत्र जर आपण पाहिलं की हा असं एक उद्योग आहे, असं एक क्षेत्र आहे की ज्याचा डायरेक्ट तळागाळात फायदा सरळरित्या होतो. इकॉनॉमिकली जरी पाहिलं, समजा एक पर्यटक एखाद्या गावात आला, त्या गावात त्याने 5-7 हजार रुपये खर्च केले, तर हा डायरेक्ट उत्पन्न त्या गावाला मिळालेलं आहे किंवा त्या ठिकाणी मिळालेलं आहे. अप्रत्यक्ष उत्पन्न जे आहे की त्याने ट्रॅव्हल गाईड एंगेज केला किंवा ट्रान्सपोर्ट एंगेज केला किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जेवण केलं, हे असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर 7,000 सरासरी एक पर्यटक एका पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी खर्च करत असतो. याचा फायदा आपल्या जास्तीत जास्त महिला उद्योजकांना व्हावा, पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना व्हावा आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यात बेसिकली त्या महिलांना ज्या इच्छुक आहेत त्यांना एक आपण रजिस्ट्रेशन साठी अर्ज तयार केलेला आहे. ते रजिस्ट्रेशन आणि तो अर्ज जर त्यांनी भरून आपले विभागीय कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन जे असतात त्यांच्याकडे हा अर्ज देऊ शकतात. आणि त्यांनी तो अर्ज दिला आणि त्या जर पात्र ठरल्या तर त्यांना आम्ही लेटर ऑफ इंटेंट देतो. लेटर ऑफ इंटेंट दिलं ते लेटर ऑफ इंटेंटचं प्रमाणपत्र घेऊन, ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ते कुठल्याही बँकेत जेव्हा जातील, बँक त्यांना 15 लाखापर्यंत या योजनेअंतर्गत कर्ज देईल. आणि हे कर्ज देताना बँक त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं गॅरंटी घेणार नाही किंवा मॉर्टगेज घेणार नाही. कारण ही आपण जी योजना आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये त्यांना सहभाग करून घेतोय. त्यामुळे यांना वेगळे असे काही साक्षीदार किंवा गॅरंटी देण्याची किंवा मॉर्टगेज काही ठेवण्याची, गहाण ठेवण्याची काही गरज राहणार नाही. ती एक आपण सुविधा याच्यात उपलब्ध करून दिलेली आहे. हा योजनेचा भाग झाला. या व्यतिरिक्त जे रिसॉर्ट्स असतील, जे आमच्या एमटीडीसीचे रिसॉर्ट्स असतील किंवा प्रायव्हेट रिसॉर्ट असतील, जिथं 50% जास्त महिला एम्प्लॉई असतील किंवा पूर्णपणे जे महिला चलित असेल, अशा उद्योगांना सुद्धा आम्ही ही योजना ऍप्लिकेबल केलेली आहे. योजनेच्या मार्फत आपण आपल्या राज्यातील जेवढेही पर्यटन क्षेत्र असतील, मग ते कोकण विभाग असेल, पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, अमरावती विभाग असेल किंवा छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, या सर्व विभागांमध्ये ज्या पर्यटन क्षेत्राच्या परिघात ज्या महिला उद्योजक आहेत
पर्यटन क्षेत्रात, त्यांनी जास्तीत जास्त लाभ घेणं याच्यात अपेक्षित आहे. या महिलांना मग उदाहरणार्थ कोकणात दापोली असेल, तिथं होमस्टेजला खूप मागणी आहे आणि महिला चलित होमस्टेज खूप आहेत. पण त्यांची स्टँडर्ड इम्प्रूव्ह करणे, त्यांची उन्नती करणे, जेणेकरून जास्तीत जास्त पर्यटक त्या ठिकाणी येऊन होमस्टेमध्ये राहू शकतील किंवा एखादा अस्तित्वातील होमस्टे किंवा व्हिला असेल किंवा व्होकेशनल होम असेल, त्यांना ते टुरिस्टच्या दृष्टीने अपग्रेड करायचं असेल किंवा काही स्किल घ्यायचं असेल, अशा महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. किंवा ताडोबा सारख्या बफर झोन जे आहे वनाचं, त्या नॅशनल पार्कच्या आजूबाजूला जेवढे होमस्टेज आहेत किंवा इथले महिला आहेत ज्यांना जंगल सफारीसाठी प्रशिक्षण करायचं असेल किंवा जंगल सफारीसाठी टूर्स ऑपरेट करायचे असतील, अशाही महिला याचा फायदा घेऊ शकतात. किंवा आपल्या राज्यात ट्रायबल क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अशा ट्रायबल क्षेत्रातील महिला उद्योजक त्यांनी आर्ट्स असतील, क्राफ्ट असतील, इंटँजिबल हेरिटेज असेल, अशा प्रकारे त्यांना त्याला बढावा द्यायचा असेल तर त्याही महिला ह्या योजनेचा फायदा घेऊन आपला उद्योग मोठ्या प्रमाणात भरभराटीस नेऊ शकतात. मी सर्व राज्यातील महिला भगिनींना आवाहन करेल की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि पर्यटन क्षेत्रात जेवढं जास्तीत जास्त आपल्याला महिलांचा सहभाग वाढवून आपला महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात सुद्धा आघाडीवर महिला नेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं सर्वांना मी आवाहन करत आहे. तर या योजनेअंतर्गत 81 महिलांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे. त्यात रजिस्ट्रेशन 20 झालेले आहेत आणि LOI जे अंतिम आहेत ते 3 सुद्धा इश्यू झालेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेत सहभाग घ्यावा असं मी आवाहन करत आहे. श्रोतेहो, अनेक अडचणींवर मात करून महिलांनी पर्यटन क्षेत्रावर आपले उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आई योजना त्यांच्या या उद्योग व्यवसायांना बळकटी देण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचं या महिलांनी सांगितलं. नमस्कार, माझं नाव वर्षा सुभाष वानखेडे. आम्ही संभाजीनगरमध्ये राहतो. आमचा व्यवसाय आदित्य इव्हेंट्स आहे. पर्यटन व्यवसाय असलेल्या आई योजनेच्या संबंधित माहिती मला पेपरमधून मिळाली. त्या योजनेची अधिक माहिती काढण्यासाठी मी पर्यटन विभागाला भेट दिली. तिथून मला त्या योजनेची माहिती मिळाली. त्याचा लाभार्थी प्रमाणपत्र मी नंतर प्राप्त केले. या योजनेतून मिळणारा व्याज प्राप्तकाचा लाभ मला माझा व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोगी होणार आहे. तरी या पर्यटन विभागाच्या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व महिला उद्योजिका बनून महिलांना सक्षम करण्याकरिता शासनाने हातभार लावावा. सर्व महिलांना या पर्यटन आई योजनेचा लाभ घ्यावा. नमस्कार, माझं नाव वर्षा कैलास मस्के. मी बेकरीचा व्यवसाय करते. मानसी बेकर्स या नावाने माझा व्यवसाय आहे. मला पर्यटन विभागाच्या आई योजनेअंतर्गत माहिती मिळाली तर मी संबंधित पर्यटनाच्या कार्यालयात जाऊन या योजनेची पूर्ण माहिती घेतली. या योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी मी त्याच पात्रता प्रमाणपत्र धारण केलेले आहे आणि या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य असं आहे, महिलांना व्यवसायाकरिता बँकेकडून कर्ज घेतले तर त्याचा व्याजाचा परतावा केला जाणार आहे आणि यासाठी मी स्वतः बँकेमध्ये लोन अप्लाय केलेला आहे. या योजनेचा जो फायदा आहे तो माझा व्यवसाय वाढीसाठी खूप मदत होणार आहे. तर मी जसा या योजनेचा लाभ घेतला आहे तसंच इतर सर्व महिलांनी योजनेचा लाभ घेऊन महिला सक्षमीकरणासाठी आणि जास्तीत जास्त उद्योगिका घडविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. बिझनेस वाढवण्यासाठी मला याचा फायदा होणार आहे आणि याचे जे व्याज परत मिळणार आहे त्या पैशांमधून माझ्या व्यवसायाला फायदा होणार आहे. तर मी इतर महिलांनाही सांगू इच्छिते की त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवावा आणि सक्षमीकरणामध्ये हातभार लावावा. महिला ही घरामध्ये राहून जर घर सांभाळू शकते तर ती बिझनेसही सांभाळू शकते. माझा बिझनेस ग्रो करण्यासाठी मी खूप प्रयत्न केला पण मला आर्थिक पाठबळ मिळत नव्हते. पण आई योजनेअंतर्गत मला व्याजाचा परतावा मिळणार आहे तर मी त्यामधून माझा बिझनेस ग्रोथ करू शकते. आई योजना आपल्याला यासाठी मदत करत आहे तर त्यांनी यांचा फायदा घ्यायचा आहे. आर्थिक पाठबळ मिळाले तर महिला ही स्वावलंबी होऊ शकतात. तर ते आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी आई योजनेअंतर्गत ते पण शक्य आहे. नमस्कार, मी सौ उमा कौतिकराव कोलते छत्रपती संभाजीनगरमधून बोलतेय. माझी अशी इच्छा होती की जसं आपलं एक पर्यटकाचं वगैरे जे आहे इथे अजिंठा एलोरा वगैरे आपली छत्रपती नगरमध्ये खूप काही आहे तर असं म्हणजे पॅकेज टूर वगैरे काढावं. पण मग जे गाडी वगैरे घ्यायची एक इच्छा होती, समजा असं काहीतरी घेऊन ते पॅकेज टूर वगैरे करावं.
तर एक दिवशी सहज मी बसलेली असताना मी न्यूजपेपरमध्ये आईचं हे असं वाचलं की बुवा आईसाठी हे आहे. मग मी माझ्या जसं मुलांना आणि मिस्टरांना म्हटलं की जसं ह्याच्यात आहे तर मग आपण करूयात जसं. मग त्यांनी माहिती वगैरे काढून घेतली आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलं. आणि तसं ऑलरेडी आमचं पहिले समजा गाड्यांचं वगैरे रेंटने वगैरे चालतं, पण असं पॅकेज टूरचं वगैरे करू असं माझी खूप इच्छा होती. आणि नेमकंच ते आई यांनी निघालं तर म्हटलं याच्यामध्ये आपल्याला कसं पुढे चालून मग जसं जे करायचं होतं ते याच्यातूनच करूया, याच्या थ्रू समजा. तर मग त्याच्यामुळे ते आम्ही वाचलं. मग मुलगा गेला, माहिती वगैरे काढली त्यांनी, त्याचा काही फॉर्म वगैरे होता तो भरला आणि ते केलेलं आहे समजा आम्ही. तर यातून कसं होईल, जे महिला आहे की काही गोष्टी म्हणजे पैशामुळे याच्यामुळे थोडंसं हे होऊन जातात ना, म्हणजे नाही करू शकत. तर महिलांना याचा खूप सपोर्ट होणार आहे. कारण काय होतं की महिला बऱ्याच गोष्टीची इच्छा असतात पण मध्ये दाबून ठेवतात. पण कसं हे असं जर जे योजना वगैरे निघतायत याच्यामुळे महिलांना कसं प्रोत्साहन मिळेल आणि महिला खूप काही करू शकतात. आणि हे खूप चांगले, मला पण खूप आवडलं की जसं आई ह्या नावाने निघलं तर म्हणजे बऱ्याच गोष्टी महिला कसं आहे काही गोष्टी नाही करू शकत. पण मग आता हे जर त्यांना एवढा एक चान्स मिळालाय तर माझं असं सगळ्या महिलांना पण आव्हान आहे की त्यांनी सगळ्यांनी पुढे येऊन याचा फायदा घ्यावा. आता हे काय झालं, एक दिवशी न्यूज मध्ये आलेलं होतं आई हे, तर मग ते केलं. पण पहिलेच ऑलरेडी आपल्याकडे कसं एलोरा म्हणजे अजेंठा वगैरे हे असं आहेत, तर इथे हे भरपूर लोक असं पॅकेज टूर वगैरे घेतात. त्या अनुषंगाने असं मला एक वाटलं की आपणही काही असं करावं की बुवा जसं लोकांना ते सोपं जाईल आणि लोक समजा हे करू शकतील पॅकेज टूर. म्हणजे आपल्याकडे भरपूर काही असं इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये बघण्यासारखं पण आहे. तर त्यासाठी मी असं एक विचार केला की आपण पण असं काही करू की जसं लोकांना हे होईल म्हणून जसं. तर मग त्या अनुषंगाने बघितलं की एवढं म्हणजे सगळं हे आहे तर आपल्याला केलं जाईल. आणि हे कसं आहे, मग पहिले पण माझ्या मुलाचं पण थोडंसं होतं समजा याच्यामध्ये ट्रेकचं वगैरे, तर त्यातून मला ती आवड निर्माण झाली की आपण पण असं काहीतरी पर्यटन स्थळ वगैरे बघूया, लोकांना पण म्हणजे बऱ्याच याचं माहिती होऊन जाईल आणि आपल्याला पण त्यांना काही यातून देता येईल जसं पॅकेज टूर वगैरे. अशा हिशोबाने मी ते बघितलं. श्रोतेहो, महिला ही उत्तम व्यवस्थापक असते असं म्हटलं जातं. प्रत्येक महिला घरात आलेल्या पैशांचं उत्तम नियोजन करून घर चालवत असते. त्यामुळे जात्याच तिच्यात असलेल्या या गुणांना पर्यटन क्षेत्रात उद्योग सुरू करून यश मिळू शकतं, हे लक्षात घेऊन आणलेल्या आई या योजनेद्वारा सरकारनं महिलांना आईचं पाठबळ दिलं आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन शैलेश मोहिते.